नवी मुंबई और मुंबई महानगर क्षेत्र के लिए आज का एक दिन ऐतिहासिक बन गया। बहुप्रतीक्षित नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा आज 25 दिसंबर से आधिकारिक रूप से यात्रियों की सेवा के लिए खोल दिया गया। क्रिसमस के शुभ अवसर पर इस हवाई अड्डे से पहले यात्रियों का स्वागत किया जाएगा, जिससे मुंबई के हवाई यातायात का दबाव काफी हद तक कम होने की उम्मीद है। नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे की शुरुआत से न सिर्फ यात्रियों की सुविधा मिलेंगी, बल्कि मुंबई महानगर क्षेत्र के विकास को भी नई गति की उम्मीद दी जाएगी। ज्या दिवशी चालू झाले ओपन लाई तेव्हा केलं। तुम्हाला आधीपासून एक्साइटमेंट होता की म्हणजे पहिला फ्लॅटच करायचा आम्ही असं ठरवलं। तुम्ही इकडचे रहिवासी आहात? हां, आम्ही भूमिपुत्र आहोत। ओके, हा एअरपोर्ट पाहून तुम्हाला काय वाटतं? काय भावना? एअरपोर्ट पाहून चांगला वाटतं, फक्त एवढेच खंत वाटतो की दिवा पाटलांचं नाव दिलं नाही अजून, ते मोठी खंत आहे। पण तुम्हाला असं अपेक्षा आहे का, म्हणजे गव्हर्नमेंट देणार का असं वाटतं? आश्वासने देतात, आश्वासनाची पूर्तता करायला पाहिजे ना। खूप सुंदर वाटतं। आम्ही आता पहिली फ्लाईट जी हैदराबादला जाते त्याच्यातून जातो आमच्या भूमिपुत्रांच्या जागेवर हे जे एअरपोर्ट उभं राहिलं आहे आणि त्याच्यातून पहिल्या फ्लाईटने आम्ही जातो, हे आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही यासाठी। तुम्ही याच्यासाठी बुकिंग कधी केलं होतं? ज्या दिवशी ओपन झालं बुकिंग त्याच दिवशी आम्ही पहिला बुकिंग केली आणि आमचं असं ठरलं होतं की जिथे पण ही फ्लाईट जाईल, म्हणजे दिल्ली मुंबईमधून कुठूनही फ्लाईट जाईल गोवा, तर तिथे आपणही जाऊ। तर ही पहिली फ्लाईट हैदराबादला जाते, त्या अनुषंगाने आम्ही ह्या फ्लाईटची बुकिंग पहिल्या दिवशी केली होती। परत कधी येणार आणि आम्ही आता परतीचा प्रवास 2-3 दिवसाचा आहे, ह्याच एअरपोर्टला आम्ही परतीचा प्रवास आहे आमचा। थोडीशी आमच्या भूमिपुत्रांमध्ये खंत आहे, तर आम्ही भूमिपुत्र कधीच देशाच्या विकासाच्या आड येत नाही। आम्ही आमच्या जमिनी आजपर्यंत एअरपोर्ट असतील, मेट्रो असेल, बुलेट ट्रेन असेल, या सर्व जी विकास कार्य आहेत देशाला जे पुढे नेणारे, त्याला आम्ही आमच्या जमिनी देत आलो आहोत। पण ही खंत आहे की अजूनही दिवा पाटलांचं नाव शासनाने जाहीर केलं नाही आहे। लवकरात लवकर शासनाने ते करावं। जे आश्वासनं स्वतः मोदी साहेब इथे आले होते ओपनिंगला, त्यांनी पण त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला लोकनेते दिवा पाटलांची घोषणा केली होती, मात्र अजूनही तो नाव का दिलं जात नाही आहे ही आमच्या मनात शंका आहे। ही शंका लवकरात लवकर शासनाने दूर करावी आणि तो नाव दिवा पाटलांचं नाव या एअरपोर्टला देण्यात यावं, ही आमच्या सर्वांची मागणी आहे। तुम्ही जे टोपी घातली ह्याचं काय महत्त्व आहे? ही टोपी आमची एक परंपरा आहे। आम्ही आई एकविरेला मानणारे लोक आहोत, आम्ही आगरी कोली लोक आहोत, आमची संस्कृती आहे। आम्ही समुद्रावर मासेमारी करणारे लोक आहोत, ही आमची संस्कृती आहे। आम्ही आमच्या कुठल्याही पारंपरिक सणांना ही टोपी घालत असतो, तर ही टोपीचं ते महत्त्व आहे आमचं। नाव काय आपलं? माझं नाव स्वप्नील गायकवाड। कुठून आले? मी दिवा स्टेशन जिल्हा ठाणे इथून। दिवशी चालू झाले ओपन लाई तेव्हा केलं। तुम्हाला आधीपासून एक्साइटमेंट होता की म्हणजे पहिला फ्लॅटच करायचा आम्ही असं ठरवलं। तुम्ही इकडचे रहिवासी आहात? हां, आम्ही भूमिपुत्र आहोत। ओके, हा एअरपोर्ट पाहून तुम्हाला काय वाटतं? काय भावना? एअरपोर्ट पाहून चांगला वाटतं, फक्त एवढेच खंत वाटतो की दिवा पाटलांचं नाव दिलं नाही अजून, ते मोठी खंत आहे। पण तुम्हाला असं अपेक्षा आहे का, म्हणजे गव्हर्नमेंट देणार का असं वाटतं? आश्वासने देतात, आश्वासनाची पूर्तता करायला पाहिजे ना। हो, मी जासईवरून आलो आहे आणि मी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या गावचा सरपंच आहे। आम्हाला 3 वर्षापूर्वी फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की या विमानतळावरून जो पहिला विमान उडेल तो दिबा पाटील साहेबांच्या नावानेच उडेल, पण प्रत्यक्षात असं काही झालेलं नाही आहे, म्हणून आमच्या भावना दुखावल्यात। त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो। ओके, आपण कधी बुकिंग केली होती आणि का बुकिंग केली होती? आम्ही केवळ ह्याच कारणासाठी बुकिंग केली होती की साहेब दिबा पाटील साहेबांच्या नावाने जर विमान उडला नाही तर आमचा विमानाच्या दरवाज्यात निषेध असेल। तुम्ही पण निषेध करण्यासाठी आले की यात्रा करणार? नाही, यात्रा करणार आहोत, पण निषेध करू आणि प्रत्येक फ्लाईटच्या उड्डाणाच्या वेळी भूमिपुत्र निषेध करणार हे निश्चित। जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाही तोपर्यंत प्रत्येक भूमिपुत्र हा आपल्या मनातली खंत व्यक्त करणार।